नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। तो म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी करून सुद्धा लाखो महिलांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत। फेब्रुवारी पर्यंत पैसे आले आणि मार्च आणि एप्रिल पासून अचानक पैसे बंद झाले। काही महिलांचे मे महिन्यात डीबीटी सुद्धा बंद दिसत आहे। मग नेमकं कारण काय असू शकतं या संदर्भात सोप्या भाषेमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात पहिले कारण म्हणजे बँकेची केवायसी। अनेक वेळा बँक खात्याचे री-केवायसी बाकी राहते। खात्यात व्यवहार सुरू असेल तरी डीबीटी पेमेंट होल्ड होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आधार आणि एनपीसीआय मॅपिंग। जर आधार दुसऱ्या बँक खात्याला लिंक झाले असेल तर पैसे जुन्या खात्यात येणे बंद होऊ शकते। त्यानंतर तिसरे कारण आहे ते म्हणजे खाते इनॅक्टिव्ह होणे। काही महिलांचे खाते बराच काळ वापरात नसल्यामुळे डीबीटी रिजेक्ट होतो। आता अनेकांना प्रश्न पडतो, नवीन आर्थिक वर्षामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झाले की काय? लाखो लाडक्या बहिणींना मिळाले तर तुम्हाला का मिळाले नाहीत? तर सध्या तरी महाराष्ट्र शासनाकडून योजना बंद झाल्याची अधिकृत माहिती आलेली नाही। पण नवीन आर्थिक वर्षात व्हेरिफिकेशन असेल, डॉक्युमेंट चेकिंग असेल, मोठ्या प्रमाणात सुरू असते। स्पेलिंग मिसमॅच असेल, त्यामुळे काही जणांचे पैसे तात्पुरते थांबवले जाऊ शकते। मग आता करायचं काय? एकदा बँकेत जाऊन केवायसी स्टेटस तपासून घ्या, आधार शीडिंग चेक करा, एनपीसीआय मॅपिंग चालू आहे का हे कन्फर्म करून घ्या, तुमचे खाते ऍक्टिव्ह आहे का हे सर्व व्यवस्थित तपासून घ्या। हे जर सर्व ओके असेल तर काळजी करण्याची गरज नाही। अनेक वेळा फक्त केवायसी किंवा डीबीटी इश्यूमुळे पैसे बंद होतात आणि नंतर पुन्हा ते पैसे सुरू होतात। तुमचेही पैसे बंद झाले असतील तर काळजी करू नका। या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण माहिती दिली आहे त्या पद्धतीने व्यवस्थित शांत डोकं लावून अगोदर विचार करा। आपले पैसे कशामुळे अटकून राहिलेले आहेत, ते पैसे आपल्याला जर परत मिळवायचे असतील तर एकदा बँकेत जा। जी माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिली आहे त्या पद्धतीने एकदा त्या ठिकाणी चौकशी करा। जर तुम्ही पात्र असाल लाडकी बहीण योजनेमध्ये तर कन्फर्म तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतात। व्हेरिफिकेशनमुळे, डॉक्युमेंट चेकिंगमुळे आणि तुमच्या नावाची स्पेलिंगमुळे सुद्धा, कारण आर्थिक वर्ष संपल्याच्या नंतर थोडासा प्रत्येक अकाउंटचा व्हेरिफिकेशन होतो, त्यामुळे तात्पुरते तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात। परंतु ही चौकशी झाली तर परत तुमचे पैसे ते सुरू होतात। एक या ठिकाणी समजून घ्या, जर आतापर्यंत तुम्ही केवायसी केलीच नाहीये तर जून किंवा जुलैमध्ये परत ई केवायसी सुरू होईल, तेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल, ते व्हिडिओ पाहून तुम्ही केवायसी करून घेऊ शकता। आता ज्या महिला ई केवायसी एडिट करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत चान्सेस देण्यात आली होती, तरी सुद्धा लाडकी बहिणीमध्ये ई केवायसी करून सुद्धा अपात्र झालेले आहेत, म्हणजे त्या ठिकाणी ते दुरुस्तच केले नाही आहेत। अशा भगिनींना सुद्धा जून किंवा जुलैमध्ये परत ई केवायसी करता येणार आहे। त्या संदर्भात व्यवस्थित माहितीचा जेव्हा केवायसी सुरू होईल तेव्हा व्हिडिओ येईल, तो व्हिडिओ पाहून तुम्ही नक्की ई केवायसी करून घ्या। ते जर केला तर तुमचे ते पैसे सुरू होईल। त्यासाठी चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।